नांद्रे सांगली मार्गावर नावरसवाडीजवळ वडाप जीप उलटले. या अपघातात 6 ते 7 जण जखमी झालेत. वडाप चालकाच्या बाजूचा दरवाजा निघाल्याने नियंत्रण सुटून अपघात झालाय. जखमींना तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. वडाप शेतात पलटी झाल्याने मोठी दुर्घटना टळली. या अपघातात जास्मीन महम्मद शरीफ अथनीकर राहणार मोमीन गल्ली मिरज, निशा अशरफ राजपूर राहणार निगडी पुणे, सुषमा बाळू कांबळे राहणार बेंद्री शिरगाव तालुका तासगाव, हनीफा युनुस बागवान राहणार नांद्रे तालुका मिरज, संजय संतोष भोरे राहणार कर्जत रायगड हे जखमी झालेत. या प्रकरणी वडाप चालक तेजस मारुती लोखंडे राहणार वसंतदादा साखर कारखान्याजवळ माधवनगर यांच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक तेजस लोखंडे हा वडाप जिम MHK 0513 घेऊन नांद्रेहून सांगलीकडे येत होता. नावरसवाडी नवीन पुलाच्या पुढील वळणावर जीपच्या चालकाच्या बाजूचा दरवाजा निघाल्याने त्याचे नियंत्रण सुटले आणि वडाप जीप शेतात जाऊन पलटली. यावेळी वडापमधील 9 प्रवासी गंभीर जखमी तर 4 जण किरकोळ जखमी झालेत. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतले. जखमींना उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.